जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. रे उचल की रे. नाही ठीक आहे, मी नंतर बोलतो, आपली मीटिंग झाली. का बायकोला सांगणार नाही आपण भेटलोय ते? तुझ्यावर एक छोटी स्टोरी करायची होती, म्हणून जरा तुझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. मी घरी येऊ? हा नाही घरी नको. का? घरी यायला काय हरकत आहे? नाही घरी नको, कारण घरी मी एकटा आहे आज. एकटा तर एकटा, तसंही मला तुझ्या एकट्याशीच काम आहे, घरचे असो किंवा नसो. इथे येणारे असे कितीतरी सामान्य मुलं असतात आणि ते इथे आल्यावर सामान्यच राहतात, कारण त्यांना तो आधार मिळत नाही. आणि इथून जे पुढे जातात ना, ते सामान्य न राहता स्टार होतात. रेवती, तू कितीही पटवायचा प्रयत्न केलास ना, तरी हा विचार मला नाही पटणार. I just happened to come here आणि माझ्या नो शुभम प्लीज, आय एम व्हेरी सिरियस. मला माझ्या आणि मानसमध्ये कोणीही आलेलं आवडत नाही आणि मानसलाही ते आवडणार. तर ह्यापुढे बी केअरफुल. आणि असं चुकून काही ऐकू आलं तर कान बंद कर किंवा लांब जाऊन उभा राहा. आणि हो, मानस फक्त वैदयचा आहे आणि वैदय फक्त मानसी आहे, हेच सत्य. शुभम, तू ना कधी कधी खूप संदिग्ध बोलतोस. म्हणजे तू जे बोलतोयस तेच तुला म्हणायचंय की त्यात काही वेगळाही अर्थ आहे? कळत नाही. वैदेही, मला समजायला खूप वेळ लागतो, पण जे लोक मला समजतात ते माझ्या प्रेमात पडतात. अरे मानस, ऐकलं तू? तू इथे सगळं इकडेच सांगू का? नाहीये इकडे कोणी. देवा, मानसला असे खूप कॉन्ट्रॅक्ट मिळू देत, खूप 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 प्रसिद्ध होऊ देतो. दोनों तुझ पे, दोनों तुझ पे कुर्बान है. एक तू कधी आलीस? अरे इतकं छान वाटतं ना कानाला ऐकायला, म्हणून आले बाहेर. बरं मला सांग, ती आरबीके कंपनी म्हणजे सुरेश कुमारची पहिली सीडी काढले तेच ना? हो. ते तुला संधी देत आहे? वाव, बघ ना, आता सुरेश कुमार सुद्धा किती मोठा गायक झालाय ना. म्हणजे प्रत्येक सिनेमामध्ये एक तरी गाणं असतंच त्याच. हो, पण आत्या तुला माहितीये का, हे आरबीके म्युझिक कंपनीवाले आहेत ना, हे खूप चूजी आहे. म्हणजे त्यांना कोणाला ब्रेक द्यायचा असेल ना, तर मग ते आर्टिस्टचा पूर्ण रिसर्च करतात आणि जर का त्याच्या आवाजात त्यांना दम वाटला ना, तरच ब्रेक देतात. हे तू पण असाच मोठा गायक होशील ना? हो, का नाही. म्हणजे माझ्या आवाजात जर का त्यांना दम वाटला तर नक्की होईल. आणि आत्या, मला ना देशातला सगळ्यात लोकप्रिय सिंगर व्हायचं. माझा आवाज सगळ्यांना ऐकवायचा. आणि आता मला आरबीके म्युझिकने सिलेक्ट केलंय की नाही, तर मग मला माझं त्या दिशेने पहिलं पाऊल आहे असं वाटतं. हो रे. ए मानस, तू मोठा गायक झालास ना की तू परदेशात जाशील ना कार्यक्रम करायला. मग मला पण दे ना तुझ्या बरोबर. एकदा तरी परदेशात जायची इच्छा आहे. हो आत्या, नक्की. पण आधी मला त्यांचा फोन तर येऊ दे.
अभी दिल्ली बहुत दूर है. लेकिन दिल्ली बहुत सुंदर है. मी आत्ताच जाऊन आले ना. बरं ऐक ना, मला प्लीज खायला दे ना, खूप भूक हो लागली. हो तेच करते. आले. प्लीज सँडविचेस सुद्धा घ्या, घरचे आहेत. अश्विनी दे. थँक्यू. विश्वास काका. थँक्यू. अरे वा, छान आहे सँडविच. थँक्यू थँक्यू. बरं तुम्ही काय म्हणाला, तुमचं गाव सावंतवाडी आहे राईट? हो. ऍक्च्युली आमचा सुद्धा एक प्लॉट आहे तिथे. म्हणजे बाबांनी खूप पूर्वी घेऊन ठेवला होता आणि आता त्यांची अशी इच्छा आहे की तिथे रिसॉर्ट बांधावा. पण कसं आहे, आम्हाला ना आमच्या बिझनेस मधलं कळेल असा एखादा लोकल माणूस हवाय. म्हणजे कसं इथून माणसं पाठवायची गरज नाही ना, आणि आम्ही त्याला प्रॉफिट शेअर देऊ. अरे वा मॅडम, तुमच्या कामाचा एक माणूस आहे माझ्याकडे. हो, अहो माझा सख्खा भाऊच आहे सावंतवाडीला. ग्रेट. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे तो, सिव्हिल इंजिनियर. अरे मग काय आमचं कामच झालं. विश्वास काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही नंतर ना साहेबांकडून त्यांच्या सख्या भावाचा नंबर घ्या आणि लगेच बोलून घ्या त्यांच्याशी. आणि मग काही दिवसातच आपण साईट व्हिजिट करू आणि काम कसं सुरू करता येईल हे बघू. बरं मग साहेब, आज आपण ज्या प्रोजेक्टसाठी भेटलोय त्याचा फिनान्स. मॅडम तुम्ही ऍप्लिकेशन आणि सगळ्या डॉक्युमेंट्स ऑफिसला पाठवून द्या. मी बघतो अप्रुव्हल लवकरात लवकर कसं करता येईल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. हाय मानस. मी एखादी गोष्ट तुला सांगितली तर तू ऐकशील? बोल ना, मी ऐकतेय. तू आत्ता जो जॉब करतेस ना, तो जॉब सोडून दे. गार्गी, ए गार्गी, उठ. पाणी. गीताने छान थालीपीठ केलंय, खाणार आहेस ना? मला सुद्धा आवडेल थालीपीठ खायला. काय आदित्य, असं अचानक? नाही ते ऍक्च्युली मधुरा आत आहे का? नाही, मधुरा आली नाही. मग आदित्य इथे कसा? काही पर्सनल काम होतं? आई जरा फोन उचलाल माझा. कदाचित ऑर्डर साठी असेल. हा. रूम मध्ये घेते मी कॉफी. आरोहीला आलेल्या फोनवर मकरन हेच नाव होतं ना? कोण असेल तो माणूस? काय प्रॉब्लेम काय तुझा? एकदा सांगितलेलं कळत नाही? नंदाला कॉन्टॅक्ट करायचा नाही. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे सगळे वहिनींचे कॉल रेकॉर्ड्स गेल्या महिन्याभरात त्यांचं कोणाकोणावर बोलणं आलं त्यांचे सगळे नंबर आहेत यात. राजवीर प्लीज समजून घ्या मला. तुम्हाला समजून सुद्धा घेतलं आणि तुम्हाला समजवलं सुद्धा. बायको